महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकच्या वणी परिसरात एक अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र या घटनेला आता राजकीय वळण लागले असून भारतीय जनता पक्षाने हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा खळबळजनक आरोप केलाय। फेब्रुवारी 25 पासून संशयित आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडित मुलीची ओळख वाढवली होती। त्यानंतर ब्लॅकमेल करून तिला वणी फोफशी रोडवरील निसर्गजन्य स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। संशयिताने पीडितेच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने भीतीपोटी या कुटुंबाने नाशिकला स्थलांतर केले होते। मात्र आरोपीचा त्रास कमी न झाल्याने अखेर पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला, ज्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले। भाजप अध्यक्ष सुनील केदार यांनी या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे। वणी येथे एक हिंदू कुटुंब राहत होतं गेल्या अनेक वर्षापासून। त्या ठिकाणी एक मुस्लिम युवक गेले 4 वर्षापासून एका हिंदू मुलीला ब्लॅकमेल करत होता आणि तू जर माझ्याबरोबर लग्न नाही केलं, माझ्याबरोबर अफेअर नाही केलं, माझ्याबरोबर मैत्री नाही केली तर तुझ्या आईवडिलांचा मी खून करील, अशा पद्धतीने तुला त्रास देतो। 1-2 वेळा पोलीस स्टेशनला त्या तक्रारी दिल्या होत्या, परंतु पोलिसांनी काही दाद दिली नाही। त्यामुळे ते कुटुंब स्वतःचं राहायचं घर सोडून नाशिकला राहायला आले। तरी त्या मुलाचा त्रास असल्यामुळे त्यांना माहिती मिळाली आणि भाजप अध्यक्ष म्हणून त्यांनी मला संपर्क केला आणि मी त्यांच्या घरी गेलो असता त्या मुलाचं कॉल रेकॉर्डिंग ऐकलं। त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर तू माझ्याशी लग्न नाही केलं तर मी तुझ्या आईवडिलांचा खून करेन। त्यामुळे भीतीपोटी 12वी सायन्सची परीक्षेला सुद्धा त्या मुलीला तिच्या आईवडिलांनी पाठवलं नाही। इतकं भयानक हे प्रकरण असताना वणीत ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस त्या मुलाविषयी कोणी सांगायला नकार दिला, इतकी त्याची दहशत। काही अल्पसंख्याक कुटुंब राजरोस अफू, चरस, गांजा, अवैध दारू विक्री करताय आणि ते इतके मस्तवाल झालेले की एक पोलीस सुद्धा त्यात सहभागी आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचं कॉल रेकॉर्ड तपासा असं त्यांचं म्हणणं आहे आणि पोलिसांच्या संगनमतानं हा अवैध दारूचे धंदे वणीत चालू आहे असे तिथली सर्वसामान्य नागरिकांच्या तीव्र भावना आहे। परंतु प्रत्यक्ष कोणी पुढे येऊन नाव सांगत नाही, इतकी त्या कुटुंबांची दहशत त्या वणीमध्ये। आणि असं असताना पोलीस काय करतात असा प्रश्न आम्ही पोलिसांना विचारलेला आहे। सध्या वणी पोलीस फरार आरोपीचा शोध घेत असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। या घटनेमुळे महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलीस या तपासात काय निष्पन्न करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।